सातारा जिल्ह्यातल्या आंबेनळी घाटात रविवारी 24 मेच्या रात्री एका स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. 1800 फूट खोल दरीत ही गाडी कोसळली तेव्हा या गाडीत 8 जण होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव कार्य अजूनही सुरू असल्याची माहिती पोलादपूरच्या तहसीलदारांनी दिली आहे. अपघातग्रस्त सर्वजण सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावमधल्या आसगावचे असल्याची माहिती मिळते. ड्रायव्हिंग एक थ्रिल नसून ना, ही एक कला आहे. ती कला जर जोपासायची असेल ना, तर गाडी उत्तम प्रकारे चालवता आली पाहिजे आणि एक सरळ रेषेत वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, तर ती कला जोपासल्यासारखी होतं. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारी रात्री पहाटे 4:30 वाजता आंबेनळी घाटामध्ये सातारचे आसगाव गावातील जे 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे तरुण अक्षरशः 19 ते 21 वयोगटातले होते. कोण इंजिनियर होते, कोण डॉक्टर होते. आणि ह्या उमदा तरुणांचा आंबेनळी घाटामध्ये एका अवघड वळणावर गाडीचं त्यांचं नियंत्रण बिघडलं आणि ती गाडी अक्षरशः 1200 ते 1800 फूट खोल दरीत गेली आणि त्याच्यामध्ये अक्षरशः या 8 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ड्रायव्हिंग भावतर्फे ह्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये 8 मुलं आहेत, सर्व सातारचे आहेत आणि अपघात घडलाय तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला. आम्ही प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आवाहन आम्ही नेहमी करत असतो. हा अपघातही रात्रीच्या वेळीच झाला. मुलं होती, तरुण आहेत, काही डॉक्टर MBBS आहेत. तर ही फार दुःखद घटना आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं. का मृत्यू झाला ह्याची काही कारण आहेत ते मी तुम्हाला सांगू शकतो. पहिलं कारण तर तुम्ही रात्रीचा प्रवास करायला नाही पाहिजे होता. सगळी मुलं 19 ते 21 वयोगटातली, फक्त एक मुलगा बोलला जातं 34 वयोगटातला आहे. दुसरी गोष्ट, सगळे तिथे हरणी समुद्रकिनारी फिरले, म्हणजे तिथे मौज मजा मस्ती केली असेल. रात्रीच्या वेळी त्यांनी प्रवास केला आणि सकाळी पहाटे 4:30 वाजता आंबेनळी घाटामध्ये त्यांचा जो अपघात झाला. पहाटे 4:30 वाजता प्रत्येकाला एक झपकी येते, त्याला बोलतात साखर झोप. झपकी याला फक्त काही सेकंद लागतात डोळे बंद व्हायला. दुसरी गोष्ट, सगळे जवान आहेत, तिथे थकले असणार, शरीर आहे म्हणल्यानंतर थकले असणार. जो गाडी चालवतो त्याला बहुतेक अनुभव नसणार. अवघड वळणावर बोलतात गाडी भरधाव होती. काही व्हिडिओ सुद्धा मी इथे लावलेले आहेत, ते प्रकर्षानं तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या. मी काय बोलतो ते हे समजलं पाहिजे. अवघड वळणावर गाडीचा वेग जास्त होता आणि ड्रायव्हरचं संतुलन बिघडलं आणि अक्षरशः ती गाडी खोल दरीत कोसळली. त्याच्यात दुर्दैवी 8 मुलांचा मृत्यू झाला. या घटना वारंवार होतात. त्याचं कारण असं की रात्रीचा प्रवास, गाडी चालवण्याचा अनुभव कमी, रस्त्याचा अनुभव कमी. कारण अनोळखी रस्त्यावर असणार तुम्ही. आंबेनळी घाट हा इतका अवघड वळणाचा घाट आहे. साधारण 25 वर्षापूर्वी मी त्या घाटातून हप्त्याला 4 वेळा जायचो. 25 वर्षापूर्वी विचार करा, म्हणजे आता काहीतरी सुधारणा झाली असेल. 25 वर्षापूर्वी काय स्थिती असेल त्यावेळेला. 25 वर्षापूर्वी म्हणजे माझ्याकडे त्यावेळेला फक्त 10 वर्षाचा अनुभव होता. पण कुठल्याही घाटात, घाट माथ्यावर अवघड वळणदार रस्ता असेल, अक्षरशः गाडीचा वेग हा मर्यादित असायला हवा आणि प्रशिक्षितच ड्रायव्हर असायला हवा. तरच हे अपघात, म्हणजे इथे कुठेतरी ब्रेक लागेल या अपघातांना. नाहीतर ही मालिका चालूच राहणार. 2018 मध्ये सुद्धा जिथे आज अपघात झाला तिथेच काही 500 फूट अंतरावर दापोली मधल्या ऋषी विद्यापीठामधली एक बस सुद्धा पडली. तिथे 30 लोकांचा मृत्यू ओढावला होता आणि त्याच्यातून फक्त एक व्यक्ती वाचली होती. पण आज तसं झालं नाही. आज दुर्दैवी 8 मुलांचा मृत्यू झाला आणि सगळे उमदा तरुण होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते. गाडी चालवण्याचा अनुभव कमी असल्यामुळे असे अपघात होत राहणार. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.